6च्या सुमारेस सह्याद्री चषकाचा खरा हकदार कोणता संघ असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्यासाठी केला होता डाव, कोण मारणार कोणावरती ताव, कोणाला चढणार भाव आणि कोण वाजवणार या स्पर्धेमध्ये आपला वर्चस्व हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये निश्चितच कोणाचा होणार आहे गाजाबाजा, कोण होणार आहे या सह्याद्री चषकाचा महाराजा. या येत्या गुरुवारी ठीक 5 ते 6 च्या सुमारास निश्चितच तो निकाल आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आम्ही देतोय समालोचन कक्षातून. निखिल भुजबळ बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल विकेश. ओहो, लीडिंग एज या ठिकाणी लागली होती परंतु नशिबाची साथ घेऊन आज झालाय विकेश. 2 धावा. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झाला होता. 2 धावेनं मात्र धावफलक सुरू झाला आहे ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाचं. आज दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ केलाय. 2 मॅचेस आपण पाहिल्या तर खूप चांगल्या स्थितीने मात्र जिंकलेत आपल्या खेळाच्या जोरावरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक खूप सुंदर आहे परंतु डिक्लेरेशन झोन आहे फाईन लेगच्या दिशेने आणि निश्चितच पुन्हा एकदा स्ट्रोक आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने खेळला गेलाय. मित्रांनो, नशा करायची असेल तर दारूची किंवा सिगारेटची करू नका, कष्टाची करा क्रिकेट खेळत असताना, कारण जर तुम्हाला आजार झाला तर तो यशाचा होईल. एवढ्या षटकातील पुढचा बॉल. ओहो, लेग बिफोर शापी लेस्टांच्या समोर पकडला गेलाय. मोठी बिग विकेट. सेलिब्रेशन पहा, आनंद गगनात मावेसा झालाय आझाद स्पोर्ट वसई टीम साठी, कारण त्यांना ठाऊक आहे विकेश खरपडीची विकेट किती महत्वाची होती आणि ती अखेरीस मिळवले गोलंदाज निखिल भुजबळ आणि सेलिब्रेशन खूप मोठ्या पाहायला जरूर मिळाला. यो घे ना माझा फोन ना, बनव भारी भारी रील्स. पुरी इंस्टाला रील बनवशील तई पुरी लाईक मिळतील. इंस्टाला रील बनवशील तई पुरी लाईक मिळतील. पुरी अन्न माझी कडे तू सेटिंग करून चाललीस काय पुरी दुरून दुरून. धन्यवाद, थैंक यू सो मच. बहन जी थोड़ा फास्ट चलने का है, मैच चालू है मैदान के अंदर. आने जाने के लिए रास्ता रखा है बाहर से जाने के लिए. नाणं हवेत गेल्यावर आपण छापा किंवा काटा उरटतो. नशिबावर कशाला अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या छापाची आवाजाची छाप अशी सोडा की निश्चितच यशाचा काटा हा आपल्याकडूनच झुकला पाहिजे. आणि त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवते गोलंदाज निखिल. अजून एक फलंदाज जितू आला आणि जितू गेला. त्याच्यावरती देखील खूप विश्वास होता त्यांच्या पाठीराख्यांचा, त्यांच्या संघाचा, परंतु या ठिकाणी त्याने देखील केला आहे नाराज. 3 ओव्हरचा मॅच आहे, चांगलं धावफलक उभं करायचं आहे. संघर्ष करत असताना मात्र झेलच्या स्वरूपामध्ये जितू देखील झालेत बाद. आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर कदाचित विकेटच्या रेसमध्ये निखिलचं नाव जयेश पुढे येईल. ज्या अनुषंगाने आज त्यांनी दिवसभरामध्ये खेळ केलाय. आज खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आझाद स्पोर्ट वसई या संघाचा. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती अजय वसावले हे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. चेंडू फेकून झालेत एकंदर 4. अजून सुद्धा दोन्ही चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. आता इथून मात्र चांगला संघर्ष करावा लागेल, चांगले स्ट्रगल मात्र करावे लागतील. अजून सुद्धा वेळ गेली नाहीये, चांगला धावफलक उभा राहावा लागेल. जबाबदारी घेतली जाईल का?
निखिलच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केले जातील अजय कर्ण. प्रयत्न तर केले जात आहेत परंतु यावेळेस चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. शतरक्षक पुढे आलाय. एक धाव वेगाने पुढे गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये सापडला गेलाय की काय. आणि जणू काही हा निकाल आपण पाहिला तर मग हाय कोर्टामध्ये गेलाय. आणि आता मात्र हाय कोर्टातून निकाल काय येईल हे देखील पाहायला मिळेल. निश्चितच हाय कोर्टाचे जज आहेत आणि त्यांनी दर्शवलं आहे आणि डिसिजन आहे OUT आउट. आणखी एक धक्का बसेल ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाला. अति घाई संकटामध्ये नाही आणि त्रिदृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अजय देखील झालेत बाद. जवळजवळ तिसरा फलंदाज आहे तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. अजय चांगला फटका होता. अगदी सॉफ्ट हँड ने खेळले होते शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. परंतु आपण पाहिलं तर मग दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अजय याला देखील परतावं लागलं. आता मात्र संकटामध्ये थोडीशी टीम सापडली आहे कारण 3 महत्वाचे फलंदाज डगआउटच्या दिशेने गेलेत. इथून 2 बंधू चांगला खेळ मात्र करावा लागेल. चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. संतोष वलवी आणि देवा वलवी हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो जीवनात हार कधीच मानू नका कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास हा मिळाला होता. म्हणून जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत निश्चितच लढत राहा क्रिकेटच्या पटलावरती एवढंच म्हणेन. इथून देवा आलाय. देवाला अगदी देवासारखं धावून यावं लागेल. आपला संघ आपण पाहिला तर मग थोडा अडचणीमधून सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर काढलं जाईल का हे देखील पाहणं योग्य आहे. सध्या तरी निखिल भुजड काय जबरदस्त कामगिरी करतोय. वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल आणि यस पकडला गेलाय झेल. आणखी एक फलंदाज बाद होईल. देवा ला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. जवळजवळ पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 4 फलंदाज बाद झालेत परंतु 3 देखील आपोआप हरेल आणि हा एक खेळाडू म्हणजे सेनापती प्रमाणेच आहे परंतु हा एक खेळाडू नाही परंतु याच्यासारखे आणखीन काही 2-3 सेनापती आहेत त्यांना देखील थोडंसं नमवावं लागेल. विकेश पहिल्या बॉलवर पहिली सफलता आणि त्यांना माहिती आहे की त्यांनी काय कार्य केलं या विकेटने काय फरक पडेल या पूर्ण इनिंगवर. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टिअर केलं दिशा दिली चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं
पाहता पाहता डोळ्याच्या समोरून 2 धावा. एक विचार सकारात्मक जो आपल्याला बघायला मिळाला. कारण की बघा ना की समोर मारला तर मग धावा 2 पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल आणि जर मागे ढकललं तर मग जास्त मेहनत नाही करावी लागणार आहे. ते थोडंसं पाहायला मिळालं. मग लगेच बघा फील्डमध्ये बदल झाला की गली क्षेत्रामध्ये प्रदीप लोखंडे ज्यानं तैनात देखील केलं की आता आपल्याला धावा वाचवायचे आहेत. 23चं लक्ष आहे. 2 झाल्यात म्हणजे 21 हव्यात. हलक्या हाताने पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अजय तिकडे आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. थोडंसं आपण बघितलं प्रेझेंट ऑफ माइंड डोक्याचा वापर केला जातोय आणि हा क्रिकेट खेळला जातोय. मैदान ये जंग जारी है आने वाला वक्त बताएगा कि इस मैच में कौन किस पे भारी है. कारण की भारी एकमेकावर पडण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत जर आपण बघितलं 2 मॅचेस जर मागच्या प्रथम बॅटिंग करत असताना चेस दिलं होतं समोरच्या संघाला आणि त्या चेस डाऊन करू दिला नाहीये त्याने डिफेंड केल्यात. हो 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 व्हाट अ कॅच. लक फॅक्टर सोबत होतं आणि त्याचमुळे विकेट मिळेल महत्वाची. करणची विकेट म्हणजेच या मॅच मध्ये आपण बघितलं की ओम सागर बामणगाव फ्रंट फूट वर येतोय. या 23 धावांचा पाठलाग करणं देखील सोपं होणार नाही आज टीमला. हे त्याचं दृश्य आपल्याला दर्शवलं गेलं. विकेट डाऊन. दुसरा जैसा म्हणतायत ना किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है. किस्मतचा साथ असताना तर नक्कीच काहीतरी झालं असतं परंतु इथे मेहनत होती ना विकेट किपरची आणि नक्कीच चमकला गेला. फलंदाज बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत घरत इन झालेत. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 4. निशांत स्वभावाने शांत आहेत परंतु क्रिकेट शांतपणाने खेळत नाहीये. आता त्याचं प्रत्यक्षात दर्शन घडवतील. बघूया आपण हाफ बॉल. आतापर्यंत 4 मध्ये 3 2 विकेट खात्यामध्ये विकेश यांच्या. चेंडू सरळ चाललाय. पंच म्हणतात की हा वाईड आहे. लक्ष्मणच्या बाहेर पिचिंग झाला आणि तिथून बाहेरच वळताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे मोमेंटम थोडंसं अगदी आपण बघितलं ना की जे विकेटने कमावलंय ते थोडंसं या वाईडने गमावलं. परंतु हरकत नाही की विकेश यांना माहिती आहे की आपली एक लाईन आहे ना त्या लाईनवर भरोसा. कारण की विरुद्ध टीमवर आपण एक प्रेशर टाकलंय. एक सिच्युएशन निर्माण केलं पहिल्या ओव्हरमध्ये. हो अतिरिक्त बाउन्स येणारा चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज केला होता बाउन्सरचा मारा अगदी आपल्याला बघायला मिळाला देखील. डॉट येतोय. धावफलक डॉटने पोहोचलं गेलंय 4 या आकड्यावर. 19 धावेंची आणखीन गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी. आझाद वसई देखील आपण पाहिली आहे. नंतर या 23 धावा करताना भरपूर संघर्ष करेल हे आत्ताच म्हणतोय. कारण की आतापर्यंत हा स्पेल विकेश यांचा त्यात नंतर संतोष यांचा एक स्पेल येणार आहे. फटका खेचलाय. बॅटच्या रडार मध्ये आवाज तर भरपूर चांगला आलाय आणि हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. बघा एक चेंडूने चित्र किती पलटलं गेलं बदललं गेलं. धावफलक पोहोचलं लगेच टक्कन 10च्या घरामध्ये. 23चं लक्ष म्हणजे 12-13. 12 चेंडू 13 धावा. चला स्पीड करा. एक मॅच खेळायची आणखीन आपल्याला. बघा तेच असते ना क्रिकेटच्या पटलावर पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू निर्णायक ठरत असतो आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर काय आलं तर विकेट आली होती किरणजी. परंतु शेवटच्या चेंडूवर काय आलं तर नक्की षटकार आला. 12-13 वाला हा मॅच आता निर्माण झालाय. संतोष यांना मागच्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे धाणीव संघाच्या समोर गोलंदाजी केली होती ना तिफायती
आणि विकेट टेकिंग, कारण की विशूची विकेट त्याने मिळवून दिली होती आणि मग चांगले विकेट मिळवण्यासाठी तो ओळखला जातोय. मग इथे आपण बघितलं ना की आता त्याच प्रकारची विकेटची गरज असेल. नकुल आणि निशांत. हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललं गेलंय. धाव एक मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न. अगदी घाईने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रेशर टाकलं गेलं होतं, चतुराई दर्शवली गेली होती, इंटेन दर्शवला गेला होता. अगदी सहज धावा मात्र मिळवल्या जातात. दोन बघा खाली क्षेत्र होतं ते बघितलं देखील होतं फलंदाजाने आणि तिथेच मात्र फटका खेचला गेला होता. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे 12च्या घरामध्ये पोहोचले गेले. काहीतरी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केलाच जातोय. पुढचा चेंडू असेल. काय जबरदस्त फटका खेळला होता नकुलने. पुढचा चेंडू पाहतोय आपण नकुलसाठी. फलकावर पाहिलं तर 12. हा चेंडू पाहिला सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये शेवटचं नियंत्रण नाहीये. वाईटच्या स्वरूपात मात्र 1 रन मिळेल. आणि समीकरण काय आहे तर 10 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील आता 11. 11 मध्ये 10. आता थोडस आपण बघितलं की मग सोपं केलं समीकरण. हो पुन्हा एकदा पाहतोय. क्या बात आहे. जबरदस्त किपिंग पाहायला मिळते. आतापर्यंत दुसरा 1 हँडेड कॅच या मॅच मध्ये आपण बघितलाय आणि पुन्हा एकदा एक चांगला विकेट नकुलची विकेट मिळवली गेली आहे. बघा एका बाजूने विकेट येत आहेत, एका बाजूने धावा देखील येतात, परंतु लो स्कोरिंग वाला मुकाबला आहे. हा ट्विस्ट आहे ना कायम राहणार आहे. निखिल न्यू बॅटर. संतोष बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू फेस करायचा निखिल यांना. संतोष यांचा वनगटी फटका हवेत खेळलाय. उंच आहे. झेलच्या खाली खेळाडू मात्र पंडित आले होते आणि झेल पकडला जाईल. निखिल आले आणि निखिल परतले देखील. विकेट डाऊन झालाय आणखीन एक आझाद टीमचा. थँक्यू डीजे. बघा पुन्हा एकदा आता 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. असं म्हणता येत नाही की आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतंय, अमृत मिळाले नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतंय. तर तेच क्रिकेटच्या बटलावर तुम्ही धावा कमी बनवली याचा अर्थ तुम्ही निराश होऊ नका आणि लढण्याची धमक ठेवा. कारण की मला तरी आठवतंय की या संघाने भरपूर वेळा असा कारनामा करून दाखवला गेला आहे. कारण की लो टोटल चेस करण्याची धमक ठेवतोय हा संघ. हा लो टोटल डिफेंड करण्याची धमक ठेवतोय. ओमसागर बामणगाव संघ भरपूर वेळा ते कारनामे त्यांनी केलेत आणि आज पुन्हा एकदा त्या अनुषंगाने मात्र वाटचाल केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव जे आलेत 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी, कारण की 4 खंदे खेळाडू बाद झालेत. काय जबरदस्त चेंडू पाहतोय आपण. तेज रफ्तार, रफ्तारचा बादशाह शहनशाह म्हणू शकतो आता संतोष वळवीला. या स्पेल मध्ये बघा ना त्यांच्या पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर वाईट, परंतु त्यानंतर नियंत्रण मिळवलंय. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू अगदी आपण बघितले तर 4 धाव्यांची गरज आहे. 10 म्हणजेच काय तर 8 चेंडू आणि 10 धावा. आता हे चित्र अगदी डोळ्याच्या समोर हे आपल्याला तर पाहायला मिळत आहे.
गौरव मात्र थोडेसे डॉमिनेट करताना पाहायला मिळाले. हा चेंडूला रीड केलंय त्याने. आता कसा खेळ करतील समोरच्या दिशेने खेळाडू टी-शर्टच्या घेऱ्यामध्ये पाहतोय विकेट मिळेल हातामध्ये. आणि अगदी आपण बघितला तर या स्पेल मध्ये विकेट क्रमांक 3 संतोष वळवी. काय जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी आणि प्रत्येक पाहायला मिळालाय. मॅच अगदी आपण पाहिले तर आता पुन्हा एकदा बनवले कारण की येणारी चेंडू 7 आणि सामना जिंकण्यासाठी दादाबाईंची गरज. थैंक यू डीजे. जैसा म्हणतात ना कि पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. डेफिनेटली ही स्वप्न आहेत ना ते अजून सुद्धा आपण त्यांनी पाहिलेली आहेत आणि ते स्वप्न पाहिलेली अजून देखील पूर्ण करू शकतील. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. नव्याने दाखल झालेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत 7व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत. फटका खेचलाय समोर. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. या स्पेल मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे संतोष वळवीने. अगदी या स्पेल मध्ये 4 विकेट मिळवले गेलेत आणि त्यामुळेच मॅच मध्ये स्थिती पाहिली आपण तर आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजे पूर्णपणे 10. अगदी जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब, काबिल तारीफ गोलंदाजी संतोष वळवीची करावी लागेल. थँक्यू डीजे. बघा आता उत्तम देखील आलेले आहेत परंतु त्यांना वाट पाहावी लागेल की या मॅचचा रिझल्ट काय आहे कारण की 6 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. जसं म्हटलं जात आहे ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा जमाना तो बस जिद और जुनून देखता है. डेफिनेटली जिद्द असली ना जुनून असला ना तर तुम्ही काही करून दाखवू शकताय हे त्याने दर्शवलं गेलं कारण की 18-23 हे टोटल बघा ना किती सोपं दिसत आहे परंतु आता ते सोपं टोटल देखील थोडं कठीण होताना बघायला मिळाले. देवा जे आतापर्यंत देवासारखे धावून देखील आलेले आहेत या संघाच्यासाठी. संतोषने त्यांना काहीतरी सल्ला दिलाय कारण की संतोषने केलेली मेहनत आहे. जो स्पेल गेम चेंजिंग स्पेल फेकला गेलाय आणि त्या स्पेल बद्दल काय म्हणायचं तितकं कमी कारण की त्याची गरज होती ओमसागर टीमला. आझाद टीम कडे आपण बघितलं तर मग वैभव नव्याने आलेले आहेत. निशांत यांना आपण बघितलं तर अनदेखा करू शकत नाही. त्याने एक षटकार ठोकला गेला होता विकेशच्या त्या बॉलवर त्यांना मात्र तेव्हा नंतर आता संधी मिळते. त्यांच्याकडे फटके आहेत. निशांतकडे पॉवर हिटिंग आहे. 6 मध्ये 10 हे समीकरण डोळ्याच्या समोर आहे. सामना कोणता संघ जिंकेल पाहूया. अगदी आपण पाहतोय प्रेशर जाणवतोय ज्या वेळेला म्हटलं जातंय ना जो सुख दुख में साथ देते हैं ना वो रिश्ते होते हैं लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो असली फरिश्ते होते हैं. डेफिनेटली आपण पाहतोय या वेळेला फरिश्ता कोण बनेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आणि बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. देवा वळवी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू 6 मध्ये 10. चेंडू तर सुंदर फेकला गेलाय. विकेट किपर क्लोज आहे. चेंडू आलाय डॉट. धडकन वाढेल आझाद वसई टीमची कारण की ज्याप्रमाणे ना ही धमक दर्शवले गेले जिद्द सोडली नाहीये आशा सोडली नाहीये आणि या मॅचला अजून सुद्धा पकडलेला आहे. दुसऱ्या बाजूने वैभवने काहीतरी बघितलं सांगितलं जाऊन निशांतला की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे तब्बल 10. 5 धावाला मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, एक थ्रिलर वाला मुकाबला आपल्याला डोळ्याच्या समोर पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. शॉट ऑफ दिले धावेत उंच उडालाय झेल आलाय आणि पकडलाय जितूच्या माध्यमातून विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. अगदी महत्वाची निशांत ज्याने षटकार ठोकला होता त्याला केलं या मॅच मध्ये शांत आणि परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पलटवार झालाय अगदी मोठा ओमसागर बामणगाव संघाचा.
थँक्यू डीजे. अगदी अगदी आपण बघितलं तर जबरदस्त मुकाबला आहे. अजून सुद्धा सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल, कारण की आझाद टीमला अनदेखा करू शकत नाहीये. कारण की मागच्या वर्षी आम्ही अनुभवले याच मैदानावर याच क्षणाला, कारण की एक असा खेळाडू होता बघा. मला वाटतंय की तो खेळाडू बाद झाला, परंतु त्याचा इतिहास मी सांगतोय. कारण की मागच्या वर्षी एक सिच्युएशन असं होतं की 6 धाव्यांची गरज, ऑलमोस्ट मला वाटते 5 धाव्यांची गरज होती, आणि त्या क्षणाला जो खेळाडू खेळण्यासाठी क्रिकेट येथे नव्हता आझाद टीम मध्ये, त्याला जबरदस्तीमध्ये आणलं आणि एंड मुवमेंटला त्याला बॅटिंग मिळाली, आणि त्या बॅटिंगमुळे त्याने एक असा फटका, म्हणजे तो खेळाडू चालला होता बॅट वाजवायला, तिकडे न जाता त्याला घेऊन आले जबरदस्ती, आणि जेव्हा गरज होती ना तेव्हा त्याने षटकार ठोकला आणि आपल्या टीमला सुपर फोरचं स्थान करून दिलं होतं. म्हणजे आझाद टीमकडे ना कोणता खेळाडू कधी कसं सरप्राईज देईल सांगू शकत नाहीये. क्रिश आता आलेच समोर. अगदी येणारी चेंडू 4 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. जसं म्हटलं जाते ना की ताकद ही शब्दात टाका, आवाजच नाहीये. कारण की धान्य हे शेतात पिकवलं जातं, तलावात नाहीये. तर करून दाखवा, सांगून नाही. आणि ते करून दाखवण्याची धमक मात्र ही आता दर्शवावी लागेल. जबरदस्त मुकाबला. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. देवा देवा आहे आणि देवासारखी बॉलिंग केली आहे. चांगला फटका खेचलाय, पॉवर आहे तिथे फटक्यामध्ये, फिल्डर आहे तिकडे. अगदी बाउंड्रीच्या जवळ चेंडूला अडवलंय. 2 धावा तर मी आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु मन बदललं गेलंय की नाही. 2च घेतल्या जातात, 2च घेतल्या जात आहेत. अगदी आपण बघितलं तर ह्या क्षणाने अगदी आपण बघितलं तर आता थोडंसं वजन वाढलं गेलंय तराजूमध्ये. आपण बघितलं तर कोणाच्या, तर ओमसागर बामणगाव संघाच्या, कारण की नक्की त्यांच्याकडे प्रेशर कमी झालंय. आणि ते आता जर वजन कमी करायचं असेल ना दुसऱ्या बाजूने, तर 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. स्पीडअप करायचं, एक मॅच आणखीन खेळवायचा प्लीज. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. कशबकश भरा मुकाबला हा आपल्याला अगदी बघायला मिळतो. एका बाजूने आझाद वसई टीम, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं ओमसागर बामणगाव टीम. ना कदबड़ा ना पदबड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वही तो होता है असली बड़ा. अब कौन बड़ा बनेगा ये भी देखने वाली होगी बात. क्या बेहतरीन, मजेदार और ये जानदार मसालेदार मुकाबला. 3 गेंदों में 8 रनों की जरूरत. देवा आप क्या कुछ तो सोच रहे, कुछ अलग करना चाह रहे गेंदबाजी में. ये मुकाबला कौन जीतेगा अभी भी कह नहीं सकते. वक्त ज्यादा ले रहे हो दोस्तों, देखना है वक्त के लिए ज्यादा आप टाइम नहीं ले सकते. हो इथे काय घडलंय. हा मिस केला चेंडू, जरूर थोडासा हाफवाले होता. धावा मिळतील, किती धावा असतील तर बाईच्या साणे म्हणजेच एक मिळेल. याचाच अर्थ काय, आता येणारे चेंडू अगदी आपण बघितले तर 2 चेंडूने जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. ज्या परीने आपण बघितलं ना, जबरदस्त पूर्णपणे गोलंदाजी राहिली. जसं म्हटलं जातोय ना, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लोग का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. डेफिनेटली आपण पाहतोय 2 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त एक चांगला फटका मॅच मध्ये येऊ शकतोय. एक चांगली बाउंड्री आझाद टीमला मॅच मध्ये आणू शकतोय. 2 चेंडू 7 धावा. इथे 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 काहीतरी घडलंय, काय घडलंय आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण बघितलं तर विकेट मिळाली. आता चित्र डोळ्याच्या समोर. चेंडू शिल्लक असेल 1 आणि एका चेंडू मध्ये अगदी तब्बल गरज असेल 7 धाव्यांची. न मिक्सिंग न फिक्सिंग, ओनली कंपल्सरी चेसिंग. म्हणजेच काय, जर तुम्ही षटकार ठोकला तरी देखील तुम्हाला एका धावेने कमी पडावं लागेल. आता काय तर एकच आहे, एक पर्याय, एक मार्ग, आणि नक्कीच तो मार्ग कोण देईल तर स्वतः देईल तर गोलंदाज, त्याच्याशिवाय नाही मिळणार. कारण की 1 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. जसं म्हटलं जातंय ना कि पानी पर तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ों से चट्टान निकाल सकते हो तुम, वो बहादुर है जो मुसीबतों से लड़ते हैं. क्योंकि इस वक्त अगर मुसीबत से बाहर निकालना है तो किस्मत की भी इजाजत चाहिए होगी. वो किस्मत इजाजत देगी, किस्मत मात्र साथ देईल का. कारण की इथे एखादा वाईट खराब चेंडू तर येणाऱ्या क्षणाला संधी मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 धाव्यांची गरज.
इथे चांगला चेंडू आणि स्वप्न मात्र अगदी आपण पाहिलं डिफेंडिंग चॅम्पियन होते आझाद टीम आणि त्यांचं स्वप्न मात्र भंगलं गेलं आणि या अंतिमच्या टप्प्यामध्ये सामना जिंकला गेला. अगदी आपण बघितलं ओमसागर बामणगाव टीमने. कॅप्टन प्लीज या, फास्ट या टॉस करण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल नो डाऊट अबाउट इट ऑन अँड ओनली मिस्टर संतोष वळवी.